हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आता डिरेक्टली भेटू एअरपोर्टला जाताना वगैरे. पण माझं लक इतकं चांगलं आहे की आज आम्हाला आहे युनिट गॅप. सकाळी फोन आला की आजचं शूट कॅन्सल झालंय आणि मी इतकी रिलॅक्स झाले कारण आता मला वेळ मिळालाय सेलॉनला जायला, अजून व्यवस्थित पॅकिंग करायला. आणि मी झोपणार आहे खूप छान कारण माझी फ्लाईट एकतर 7:30ला आहे, म्हणजे 5:30ला मला एअरपोर्ट पोचावं लागेल. दॅट मीन्स 4:30ला मला घरातून निघावं लागेल. सो मी झोपणार कधी, उठणार कधी. तर मी असं ठरवलं की सगळं पॅकिंग, सगळी तयारी करून ठेवायची. 8-8:30ला झोपून घ्यायचं, सकाळी उठायचं 3:30ला, अंघोळ करायची, फ्रेश व्हायचं आणि निघायचं एअरपोर्टसाठी. म्हणजे झोप पण होणार आणि रेस्ट पण मिळेल आणि जर्नी पण खूप छान होईल. एअरपोर्टला गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की मी कुठे चालले, कारण काय सस्पेन्स ठेवायचं एवढं. कोणतरी आलंय, बेल वाजली. आता मी परत ब्लॉग सुरू करते. तर आता मी काय करणार आहे, ही जी माझी बॅग आहे ही बघा, ही ना रिक्षामधून मी उतरत होते तेव्हा रिक्षाचा पत्रा बाहेर होता आणि त्या पत्र्यात हे अडकलं आणि बघा हे असं सगळं ओपन झालंय. पण आमची जी सुनीता ताई आहे ती मला बोलली की ही बॅग मला द्या तुम्ही, आणि ती मी शिवून आणते मार्केटमधून, जो बॅगवाला आहे त्याच्याकडून. तोपर्यंत ह्या बॅगमध्ये आपण सगळं शिफ्ट करूया. ओके, मी जरा सगळं शिफ्ट करून घेते आणि मग पुन्हा व्लॉगिंगला सुरुवात करते. मी डोस्याचं पीठ मागवलंय, तर डोसा बनवते आणि खाते कारण आता माझ्याकडे वेळ नाहीये जेवण बनवायला, म्हणून मी पीठ मागवलं. हे शिफ्टिंग करून लगेच डोसे बनवते आणि मग मला जायचं सेलॉनमध्ये. सेलॉनमध्ये मी का जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा, डोसा बनवते मी. हे डोसा बॅटर हा एक छोटूसा बनवला, ट्रायल जो फर्स्ट असतो तो, आणि असा डोसा बनवला. आता हे रेडी झालं की हे खाऊन मी जाणार आहे सेलॉनला. सेलॉनवरून फोन आलाय की मॅम आप आ जाइए अभी, कारण अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं. सो आता भूक पण लागली, 2:30 वाजलेत. मी कामं करत बसले, म्हणजे पॅकिंग आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी. सो वेळ लागला, बट नेव्हर माइंड. आता हे काय 5 मिनिटात होईल. आणि तर आता तुम्हाला मी डिरेक्टली सेलॉनमध्ये जाऊन भेटते कारण मला खूप भूक पण लागली आहे. अँड सेलॉनमध्ये ती ताई वेट पण करते. सो लेट्स गो. आता मी आले हेअर कलर करायला आणि मागे सलॉन आहे. 10 मिनिट्स वेट करायचं होतं म्हणून मी बाहेर येऊन वेट करते. माझे 1-2 कॉल्स होते, ते कॉल्स करते आणि बाकी बोलवलं आतमध्ये तर जाऊया आणि हेअर कलर करूया. अच्छा, मला काय कलर करायचं आहे, माझे ना इथून ग्रे झाले आहेत हेअर, तर फक्त क्राऊन एरिया टचअप करायचा आहे, त्यासाठी मी आले. अँड मस्त अतिशय छान गरम होत आहे. तर आता आज जाऊन परत ब्लॉग कंटिन्यू करते. टिल देन आता आज जाऊन परत ब्लॉग कंटिन्यू करते. आणि आता कलर लावून झालेला आहे, म्हणजे हाफ हेअर कलर केलेत मी, जस्ट क्राऊन एरिया. आता ह्याला किती वेळ ठेवतील माहिती नाही. आता हे झाल्यानंतर मी असा विचार करते मी पेडिक्युअर करून घेऊ का, बट लेट्स सी. आता 40 मिनिट झाले हेअर कलरला. आता वॉश करायचं, सो वॉश करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हेअर कलर. 40 मिनिट्स ठेवलेला कलर आणि त्यानंतर वॉश करतात. And it is just a touch up. हेअर वॉश झालेत. आता ट्राय करतो. चला तुम्ही आणि आता हेअर कलर झालेला आहे. चेक, सगळे व्हाईट हेअर निघून गेले आहेत. आता मी जाणार आहे कॉफीला. सो आता इथून निघते, पेमेंट करते आणि मग पुढे जी तयारी ती तुम्हाला दाखवते. मग अशी मी तुम्हाला सांगितलं हेअर कलर झाला आहे. आता मी आले बनाना लीफमध्ये. मला खूप भूक लागली, सो मी एक मसाला डोसा ऑर्डर केला आहे. आता मसाला डोसा आला की मी तुम्हाला दाखवेन. इकडून मी खाऊन घरी जाणार, जी काय मायनर पॅकिंग आहे ती करणार. अँड ॲज आय टोल्ड यू, मी झोपून घेणार आहे.
आणि मी सरळ उठेन 2:30-3 वाजता रात्री, म्हणजे मिडनाईट उठावं लागेल मला. आणि मग उठून मी रेडी होऊन फ्रेशनअप होऊन निघणार. बिकॉज नाही तर मग जर झोप नाही झाली तर डोकं दुखेल आणि ते ट्रॅव्हलिंगमध्ये ना मग कंटाळा येतो आणि थ्रू आउट द फ्लाईट झोप येत राहते. त्यामुळे मग मी हे असं प्लॅनिंग केलं आहे स्वतःसाठी. आता बघू मी एक्झिक्यूट करू शकेन की नाही. हा माझा मसाला जसा आला आहे बघा, केवढा मोठा आहे. सांबार ही बघा, ही चटणी, ही रेड चटणी आणि ही व्हाईट चटणी. आता मी जरा खाऊन सांगते की कसं आहे डोसा. छान आहे हा मसाला डोसा आहे. आणि मसाला पण टेस्ट करून बघते. खरंच खूप छान आहे. तर आता पेट पूजा करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सी यू. आणि ना इकडे काय असतं बनाना लीफमध्ये, तुम्ही जेव्हा बिल मागवता त्यासोबत हा पान येतो. आता हा पान खाऊन बघूया कसं आहे. गोड पान आहे, गोड. आम्ही लहानपणी पप्पांसोबत जायचो पान शॉपवर, असं गोड पान खायचो. त्याचं गोड जेली असते ना, ते गोड जेली आणि तो गोड काहीतरी लावून द्यायचं आणि मला वाटायचं वाव आम्ही पान खातोय. बाय बाय. गणपती बाप्पांची झालं. आता आले मी माझ्या बिल्डिंगमध्ये अँड माझं एक पार्सल आलेलं, पण सिक्युरिटीवर कोणीच नव्हतं. आता माझं हे शॅम्पू ठेवते. अच्छा मी हे शॅम्पू पण घेतलं माझ्या सॅलॉनमधून, ते दाखवते तुम्हाला. आता मी घरी आले आहे. हे बघा, ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत लाईक शावर जेल, मॉइश्चरायझर, फेस वॉश, हे सगळं आता भरायचं आहे बॅगमध्ये. मी एक पाऊच बनवला आहे. आता ना मला एक कन्फ्युजन आहे, म्हणजे मी विसरले की लोशन्स एअरबॅगमध्ये घेऊन जायचे आहेत की केबिन चेक इन करायचं आहे. अच्छा केबिन चेक इन करायचं असेल तर ह्या बॅगेत असं किती मावणार आहे मला माहिती नाही, बट लेट्स सी. आणि तो जो ड्रेस आहे तो मीच आयन करते कारण हा शूट कॅन्सल झाला ॲज आय टोल्ड यू, नाहीतर मी सेटवर घेऊन जाणार होते. आणि येस आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर माय ट्रिप. आता हे सगळं पॅकिंग करून मी जाणार डायरेक्ट झोपायला, कारण जेवण झालं आहे, खाऊन पिऊन सगळं झालं आहे. क्लिनिंग थोडंसं बाकी आहे, ते करेन आणि मग आणि त्यानंतर जाणार सकाळी 4:30ला एअरपोर्ट. ॲक्च्युली 7:30ची फ्लाईट आहे आणि मला 5:30पर्यंत पोचायचं आहे. मी 5 o'clock निघाले ना तरी मी पोचेन, कारण रात्री असं काही ट्रॅफिक नसतंच. आणि माझं डोमेस्टिक एअरपोर्ट आहे, टर्मिनल 1 आलं आहे मला. डोमेस्टिक एअरपोर्ट छोटूच आहे. जर टर्मिनल 2 आलं असतं तर येस मला 5ला पोचावंच लागलं असतं, कारण इतकं वॉक करावं लागतं. सो त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की T1 आलं आहे. अँड आता ना मला एक गोष्ट सापडली माझ्या बॅगेतून. हे बघा, हे असे स्टिकर्स आम्हाला मेघालयला दिलेले. हे बघा मी हे सगळं भरलं आहे आता. हे आहे सनस्क्रीन, लॅक्टोकॅलमाइन लोशन, लॅक्टोकॅलमाइन फेस टोनर, परफ्यूम, हे माझं मिसलर वॉटर, बॉडी वॉश आणि हे बॉडी मिस्ट, मॉइश्चरायझर आणि ब्रश, असं सगळं भरलं आहे. बॅग पॅक झाली आहे. इथे ज्वेलरी आहे आणि मग ह्याच्यात थोडी ज्वेलरी आहे. बस असं सगळं पॅकिंग झालेलं आहे. तर आता माझी पॅकिंग सुरू तर आहेच आहे, पण माझं मिशोवरून एक पार्सल आलं आहे. हे बघा, हे मी एक लीफ हँगिंग मागवलेलं. हे असं क्लाइंबर काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, एक डेकोरेटिव्ह पीस मागवलेला. तर हे बघा, हे असं आलं आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यासोबत ना फेरी लाईट्स आले, दाखवतो. आणि हे मी मागवलेलं माझा मिरर डेकोरेट करण्यासाठी. मी म्हटलं की जरा काहीतरी थोडंसं एक टच देऊया. त्याच्यात अशा बॅटरीज असतात. आता आपण त्याला तिथे लगेच डेकोरेट करूया मिरर. ठीक आहे. आणि लाईट्स ऑफ करून तुम्हाला मिररची लाईट मी ऑन करून दाखवेन ते कसं दिसतं. वाव, मला मज्जा आली हे आलेलं. आणि कॅमेरा आता मी त्या बाजूला शिफ्ट करते आणि आय ट्राय टू डेकोरेट इट नाईसली. सो लेट्स शिफ्ट द कॅमेरा.
मी काय करते, लाईट्स ऑफ करते आणि ते ऑन करून बघते. लाईट्स ऑफ. हो नाईस. सो तुम्ही सांगा हे कसं वाटतंय. इट्स लुकिंग गुड ना. मला आवडलंय. थम्स अप 10 out of 10. माझ्याकडून 2 thumbs up 10 out of 10. कारण मला हे खूप आवडलंय. फक्त मला ते लावता येत नाही आता आणि आता माझी जरा निघायची पण नाहीये. आता सध्या आपण हे असं सोडून जाऊ आणि आल्यावर मी याला डेकोरेट करेन. मला आवडलंय हे. नाईस. सो गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेत किती बघा, 4:26. 15 मिनिटात मी निघणार घरात. सगळं रेडी आहे. बॅग पॅक झाली आहे. ही माझी हँडबॅग. मी स्वतः रेडी आहे अँड आता बस निघायचं आहे. थोडंसं जरा मॉइश्चरायझर लावते, लिपस्टिक लावते आणि निघते. अँड एअरपोर्ट जायचं म्हटलं की थोडंसं हार्टबीट्स वाढलेलेच असतात की वेळेत पोचू देत. दॅट्स इट. तर आता रेडी होते आणि मग भेटते तुम्हाला. आय एम रेडी फॉर एअरपोर्ट. हा माझा एअरपोर्ट लुक आहे अँड आय एम ऑल सेट टू लीव. आता मी कॅब बुक करते आणि निघते. आणि आता वाजले 4:40. 5 मिनिटात कॅब बुक होईल आणि मग आपण जाऊ एअरपोर्टला. ऑटो आलेली आहे बाहेर. मी कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला पण कॅब 15 मिनिट्स दाखवत आहे. तर म्हटलं नाही, मी रिस्क नाही घेऊ शकत. ऑटो अवेलेबल होती 2 मिनिट्सवर. मी ऑटो केली आहे. आता मी पळते. बॅगला झिप लावायचे ती लावते अँड आय एम रनिंग. मी हे स्टिकर्स लावलेत, बहुतेक हे मी काढून टाकेन नंतर. हे निघत आहे. सो चलो लेट्स गो. एअरपोर्टला हे गर्दी. आता मी काय करते, सगळं सिक्युरिटी चेक इन, बोर्डिंग कार्ड वगैरे सगळं करून घेते आणि मग भेटते. आणि म्हणून ना मला एअरपोर्ट्सला यायला आवडत नाही, कारण इतकी गर्दी असते सकाळ सकाळ. म्हणजे तुम्हाला सांगू, आता वाजलेत 5:20. इतकी रश आहे. मी तुम्हाला दाखवते. 3 लाईन्स झाल्या आहेत पण एकही लाईन लवकर मूव्ह होत नाही आहे. मला लिटरली त्या लाईनमध्ये 15 मिनटं लागली आहेत, जिकडे आधी 5 ते 10 मिनटं लागायची. जस्ट ते बारकोड स्कॅन करायचं आणि मग सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे थोडंसं चेंज झालं आहे, थोडी प्रोसेस चेंज झाली. आधी सगळं मॅन्युअली व्हायचं, आता ते मशीनवर होतं. एवढंच. सो असं झालं आहे. आता बोर्डिंग कार्ड घेते. मला बोर्डिंग कार्ड मिळालं आहे. आता मी कुठे चालले हे मी तुम्हाला सांगते. मी चालले कोयंबटूर, आदियोगी आणि मग तिकडून जाणार आहे उटी. अँड आय एम व्हेरी हॅपी. मी लास्ट इयरपासून डिसाईड करत होते की जायचं आहे. लास्ट इयरपासून माझ्या डोक्यात होतं की आदियोगीला जायचं आहे, पण ते काही घडत नव्हतं. म्हणजे मी विचार करायचे, प्लॅन करायचे आणि मग ते पुन्हा काही व्हायचंच नाही. पण फायनली आता माझा हा प्लॅन एक्झिक्यूट होतो आहे. अच्छा, मेन म्हणजे मला ईशा फाउंडेशनमध्येच टीम मिळाला आहे. अँड ह्याच्यापेक्षा अजून सुपर काय असू शकतं. म्हणजे जरी मी खूप वर्ष प्लॅन करते आणि मी आत्ता चालले, पण मला तिकडेच राहायला कॉटेज मिळालं, बुकिंग मिळालं. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण सहसा मिळत नाही, पण मला मिळालं. आय एम व्हेरी हॅपी. माझ्या एक्साइटमेंटमध्ये मी चुकीच्या गेटकडे गेले. ॲक्च्युली खालीच होता 10 नंबर गेट. मी पूर्ण पायऱ्या घेऊन, एस्केलेटर घेऊन वर आले. ओ गॉड. म्हणजे मी खूपच एक्सायटेड आहे जेन्युइनली. हे बघा, इथे एवढं क्लिअर लिहिलं आहे 9 to 20 इकडे आहे. शहाणपणा करत तिकडे. हे बघा 9 to 20. माझं बोर्डिंग कार्ड. आता काय झालं माहिती आहे, मी सिक्युरिटी चेक इनला गेले ना, तेव्हा हा बारकोड स्कॅन होत नव्हता. मग तुम्ही ज्या फ्लाईटने ट्रॅव्हल करता त्यांच्या काउंटरवर जायचं आणि हा स्टॅम्प घ्यायचा, मग ते जाऊ देतात. आता सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालं आहे. ते तुम्हाला स्टॅम्पचं पण सांगितलं. पुन्हा एकदा सांगते, जेव्हा बोर्डिंग कार्ड स्कॅन होत नाही
तेव्हा ज्या फ्लाईटने तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यांच्या काउंटरला जायचं आणि त्यांच्याकडून स्टॅम्प घ्यायचा, कारण ते सिक्युरिटीवाले तुम्हाला सांगतात की पुन्हा जाऊन एक बोर्डिंग कार्ड काढा. म्हणजे तिकडे ऑटोमॅटिक मशीन्स आहेत, त्यातून निघतं, पण ते ऑपरेट करता मला तरी नाही आहेत. म्हणून मी एका क्रू मेंबरला विचारलं, तर बाई ओरडते खूप जोरजोरात, कोणातरी फ्लाईट मिस होणार आहे. तर तुम्ही ज्या फ्लाईटने ट्रॅव्हल करताय त्यांच्या काउंटरला जायचं, तो स्टॅम्प घ्यायचा, मग ते तुम्हाला सोडतात. आणि आता मी पोचले एअरपोर्टला. इकडे गेट नंबर 10 आहे आणि माझी फ्लाईट आहे 7:35. तोपर्यंत मी बुक वाचते. मी नाव यू गाईज स्टे ट्यून आणि फ्लाईटमध्ये बोर्ड करताना मी ब्लॉग परत कंटिन्यू करेन. आता बोर्डिंग स्टार्ट होणार आहे. मी त्यांना विचारून आले, 3-4 मिनिट्स अजून आहेत म्हणाले. मग मी म्हटलं क्यूमध्ये थांबते, कारण ऑलरेडी लाईन लागली आणि मग नंतर खूप मोठी होते, मग खूप वाट बघावी लागते. त्यामुळे मग मी थांबलेच लाईनमध्ये. हे स्कॅन होत नाही आहे कारण ते प्रिंट व्यवस्थित झालं नाही आहे. जाऊ दे, आपण आता शटल आली आहे, सो शटलमध्ये बसूया. फ्लाईटजवळ आलो आहे मी. आवाज येतोय की नाही माहीत नाही, मी माईक काढून ठेवला आहे. पण आणि हॅपी जर्नी टू मी. पण एक टास्क आहे, त्यामुळे आधीच बोर्ड करायचं. नाही तर मग सगळे बॅगा लावतात, कपडे लावतात, काय लावतात माहीत नाही, कपाटासारखं, आणि मग खूप वेळ लागतो आपल्याला आपल्या सीटवर पोचायला. त्यामुळे पटकन बसून घ्यायचं. माझी ॲक्च्युली बाजूची आहे. बघूया आता कोण येतं इकडे. फ्लाईट लँड झाली आहे. आता मी फ्लाईटमधून बाहेर पडते आणि बाहेर गाडी थांबली आहे. 2 तासाची फ्लाईट होती. मजा आली, मजा काय आली, झोपत आले मी. आता खाली बॅग पिक करूया. खाली म्हणजे तिकडे कुठे असेल तिकडे. तिथे बघा मागे फ्लाईट आहे. छोटूसा एअरपोर्ट आहे हा, एकदम छोटा. वर एक साईनबोर्ड पाहिला की डोमेस्टिक बॅगेज क्लेम इकडे खाली आहे. एस्केलेटर आहे, बॅगेज क्लेम करूया. चोर घोडे आहेत आणि तिकडे हाती आहेत आणि इकडे बॅगेज क्लेम इथे आहे बेल्टच्या इथे. हे बघा, मी तिकडून दाखवलेलं ना तुम्हाला, हाती. छान आहे एअरपोर्ट, क्यूट एअरपोर्ट आहे, छोटूस आहे, छान आहे. किती छान छान त्यांनी आर्टिफॅक्ट्स केलेत ना इथे एअरपोर्टला. बॅगची वाट बघते, बॅग आली की ती घेऊ आणि जाऊ बाहेर. ड्रायव्हर थांबलाय. ही बॅग येलो कलरची मिळाली आहे. 15 मिनटं मी बॅगसाठी थांबले. खरं तर बॅगसाठी एवढं थांबावं लागत नाही, पण तिकडे हाती आहे, तिकडे फोटो काढूया बॅगसोबत. कोणाला तरी सांगते फोटो काढायला. ग्राउंडला फोटो काढते मी. आय लव्ह नेचर लिहिलं तिकडे. एअरपोर्टच्या बाहेर पडताना बरं वाटतंय. आणि हा एअरपोर्टचा एक्झिट गेट. हो फायनली कोयंबतूर. विच पिलर नंबर, त्याने पिलर नंबर मला सांगायला सांगितलंय, जरा आपण बघूया. या 12 नंबरच्या पिलरला आपण आहोत. ही गाडी आहे माझी. हॅलो, गुड मॉर्निंग. बॅग ठेवली, गाडी. एअरपोर्टच्या जवळ आहे, लिटरली 2 to 3 मिनिट्सवर आहे. इथे नाश्ता करू हॉटेल आहे, 3-4 मिनिट्सवरच आहे. इथे माईक लावलाय कारण खूप आवाज आहे. आता मेन्यू बघते आणि ऑर्डर करते.
साऊथ इंडियनच काहीतरी ऑर्डर करू छान. अँड बघा हा आहे मेन्यू. मेन्यू बघा असा छान क्यूट मेन्यू आहे. तर जरा पोडी उत्तपम आणि पोडी इडली असे 2 गोष्टी ऑर्डर करून बघूया काय येतं आणि ट्राय करून तुम्हाला पण सांगते ते कसं आहे. आणि चहा तिकडे ना मी एक स्वीट बन पाहिलाय तो घेऊन येते. मला असं खूप इच्छा झाली की मी तो घेते. चहा ऑर्डर केलाय. तर स्पेशल बन. एक्सक्यूज मी हाऊ मच? 30. या एक ना काहीतरी आयटम आहे करी लीफ कुकीज. जरा ट्राय करून बघूया. मला खूप आवडलं ते. असं म्हणजे बघून आवडलं. तर बघूया ते किती छान आहे किती नाही आहे. 107 रुपये झाले. काहीतरी डिस्काउंट दिलं त्यांनी. 90 रुपीजचे कुकीज आहेत आणि 30 रुपयाचं बन आहे. तर मी घेतलेलं आहे सक्सेसफुली. आता जाते बसते माझ्या जागेवर. हे कुकीज ट्राय करून बघूया. डोसा आलाय. असं वाटतंय मी कढीपत्ता खातेय. लिटरली कढीपत्त्याची टेस्ट आहे. आता हा डोसा खाऊया. हा डोसा खाऊन ट्राय करूया कसा आहे. आता मी इकडे फूड ब्लॉगिंग करते अचानक मध्ये. तर हा डोसा ग्रीन चटणी दिली आहे आणि एक लाल चटणी दिली आहे. मी दाखवते. आता हे खाऊन बघूया. माइल्ड आहे. एक रेड चटणी आहे. गुड. डोसा एकदम सॉफ्ट आहे आणि 2 चटण्या आल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. ही ग्रीन चटणी आली आहे, रेड चटणी आणि हा डोसा. आता मी हा डोसा फिनिश करते आणि मी पोडी उत्तपम मागवलाय. तो उत्तपा आला की मग तो ट्राय करू. तो खाऊन मी सांगेन की कसा आहे. बट इथे आल्यानंतर साऊथ इंडियन डिशेस तुम्हाला चांगले मिळणारच. हे आलं पोडी उत्तपम. सो ह्याला पोडी बोलतात ह्या पावडरला. ह्याच्यासोबत लाल चटणी, ग्रीन चटणी, खोबऱ्याची चटणी आणि सांबर असं आलंय. आता हे खाऊन बघूया कसं. तर हा असा पोडी उत्तपम आलाय. खूप फ्लफी आहे. त्याची थिकनेस तुम्हाला दाखवते. हे बघा असा फ्लफी आहे. आता जरा खाऊन बघूया. आधी फक्त हे ट्राय करूया ड्राय. आता ग्रीन चटणी सोबत ट्राय करूया. ग्रीन चटणी. डोसा पण खूप छान आहे. उत्तपम पण खूप छान आहे. आता दोन्ही खाऊन घेते कारण मला इतकी भूक लागलेली आणि त्यांच्याकडे वडा संपलाय म्हणून मग मी 2 ह्या गोष्टी मागवल्या. आता खाऊन घेऊ आणि मग भेटू. तर हा मी एक स्वीट बन घेतला आणि हा माझा चहा आलाय. आता चहा टेस्ट करून बघूया इकडचा. आहे खरंच चहा छान आहे. आणि हा एक बन आहे. आता मला चहासोबत काहीतरी लागतं. बिस्किट बन काही पण. मला मी हे खाणार कारण माझा नाश्ता झालाय मस्तपैकी. आता माझं झालंय खाऊन. मी निघाले. माझा ड्रायव्हर वेट करतोय बाहेर. इकडे खरंच खूप छान होतं जेवण. म्हणजे नाश्ता खूप छान होता. इवन ह्या बेकरीमध्ये सगळे आयटम्स खूप छान आहेत. मी येताना घेईन इकडून 1-2 गोष्टी. आता जाताना काही उपयोग नाही कारण एनिवे मी कोइंबतूर एअरपोर्टलाच परत येणार आहे. सो मग तेव्हा घेईन मी काही गोष्टी. आता माझ्या ड्रायव्हरला फोन करते. आता गाडीत बसते जाऊन. आता ओके माझा ड्रायव्हर मला सापडलाय. म्हणजे माझी गाडी सापडली आहे. सो आता जरा गाडीत जाऊन बसूया. मला असं वाटतं की मी शूट करणं थांबवते आणि ऑन द वे काही छान दिसलं तर मग ते शूट करते परत. आणि डिरेक्टली चालले मी ईशा फाउंडेशनला. मी चालले आदियोगीला. मी काल परवापासून सांगत नव्हते. गेल्या ब्लॉगमध्ये पण नाही सांगितलं पण आता सांगते. मी आले कोइंबतूर. इथून ईशा फाउंडेशनला चालले. मला तिकडे स्टे मिळालाय. लकीली अवेलेबल होता आणि मग मी ते बुक केलं आणि ते सगळं झालं.
तर दिवसभर मी तिकडे असणार आहे आणि उद्या मी तिकडून निघणार आहे. मी जाणार आहे पुढे उटीला 2 दिवस आणि उटीचा 3रा दिवस असेल त्या दिवशी मी परत येणार. रात्री 9:30ची माझी फ्लाईट आहे इकडून. सो असा सगळा माझा प्रवास असणार आहे, तो तुम्हाला दाखवेन. सो आतासाठी ब्लॉग थांबवते. टिल देन यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव अ गुड डे. आणि मला इथे ट्रॅव्हल करायला मजा येते कारण खूप गर्दी नाहीये, खूप ट्रॅफिक नाहीये रोडवर, क्लीन रोड्स आहेत अँड मेन म्हणजे ट्रॅफिक सिग्नल्स खूप नाहीयेत. सो रिलॅक्स.